त्या काळात जी जी कामं झाली ती कामं झाली नसून फक्त भ्रष्टाचार झालेला आहे। शिंद्यांच्या काळामध्ये आरोग्यमंत्री कोण होते आपल्याला माहिती आहे, आणि त्यांचे किती घोटाळे समोर आले अल्पकाळामध्ये हे आपल्याला माहिती आहे। आणि म्हणूनच त्यांना भारतीय जनता पक्षाचा त्यांना विरोध होता मंत्री करणारा, भ्रष्ट मंत्र्यांना जे काही, त्याच्यामध्ये ते एक आहे। आरोग्य खात्यासारख्या खात्यात जो थेट सार्वजनिक आरोग्य, थेट जनतेशी संबंध येतो, गोरगरीब आदिवासी, बिलो पॉवर्टी लाईन, त्यांच्या खात्यामध्ये त्यांच्या पैशामध्ये जर अशा प्रकारे भ्रष्टाचार होणार असेल औषधामध्ये, खरेदीमध्ये, तर हे कसलं राज्य? त्याच्यावेळी मी आधीही म्हटलं आहे की देवेंद्रजी फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री म्हणून हे सगळं थांबवत आहेत आणि थांबवणारच नाही। आणि आधीचा भ्रष्टाचार कसा झाला आहे जनतेसमोर आणणार असेल, नक्की आम्ही त्यांचं स्वागत करतो आहोत। त्यांच्या प्रत्येक कृतीचं आम्ही स्वागत करतो। आम्ही स्वागत करतो। चुकीच्या कामाचं कोणीही समर्थन करणार नाही, आम्ही करत नाहीत म्हणून त्यांनी स्वागत केलं आणि आम्ही काय त्याचा विरोध केला आहे का? आम्ही स्वागत करतो। अधिकाऱ्याने जर चुकीचे कामं करत असेल किंवा चुकीच्या पद्धतीचे टेंडर काढत असेल, त्याला जो कोणी जबाबदार असेल, मग कोणीही असो, त्याच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे। ही सरकारची भूमिका आहे आणि त्या भूमिका अनुसरून आम्ही त्याचं स्वागतच करतो।